यात अंबाबाई मंदिर प्रभागामध्ये प्रामुख्याने मुस्लिम उमेदवार दिल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना या आक्रमक झाल्यात। ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याला मतदान टाळा असं आवाहन त्यांनी केलंय। या प्रभागामध्ये आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। तिथे कमळ चिन्ह तरी आहे का असा सवाल केला जातोय। नेमकं महायुतीला या प्रभागात काय साध्य करायचंय असा सवाल त्यांनी करत या प्रभागातील उमेदवारांवर जातीयवादाचे आरोप केलेत। तर महायुतीच्या नेत्यावर सुद्धा गंभीर आरोप करण्यात आले। त्यामुळे कोल्हापुरात जातीय राजकारण तापले। याबाबत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। पाहूया। आजप्रमाणे रवींद्र चव्हाण आज कोल्हापुरामध्ये प्रचारला येणार आहेत, प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। त्या मिरजकर टिकटीला मी रवींद्र चव्हाणांना आव्हान करतो, त्या प्रभागामध्ये तुमचं पहिलं कमळ आहे का बघा। जे तिथनं तुम्ही कमळ गायब केला, ज्या मुस्लिम मतदारांना भिवून तुम्ही कमळ गायब केला आणि तिथं तुम्ही प्रचाराला सुरुवात करताय। म्हणून मी संपूर्णपणे शहरातल्या मतदारांना मी आव्हान करतो, आज आपण ज्या ज्या ठिकाणी ज्याच्या कपाळाला आहे टिळा नाही त्या सर्वांना मतदान टाळा। बातमी आहे पुण्यातून। पुण्याच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये होणाऱ्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। या ठिकाणी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले अमोल बालवडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अमोल बालवडकर यांनी नाव न घेता भाजपचे ज्येष्ठ नेते, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटलांना आव्हान दिलंय। ही निवडणूक बडा नेता विरुद्ध कार्यकर्ते असल्याचं म्हणत एक कार्यकर्ता काय करू शकतो हे दाखवून देऊ असं आव्हान बालवडकर यांनी दिलंय। 2019ला या ठिकाणी एक बाहेरचं नेतृत्व आपल्या भागामध्ये विधानसभेला आलं। आता सगळ्यांचा आवडीचा विषय आला। 2019ला नेतृत्व लादलं, बिचारा मेघदाई कुलकर्णीवरती अन्याय केला। आज त्यांची वेदना मला आज समजायला लागली। त्यांनी कदाचित संघर्ष केला असता आज माझ्यावर पण हा दिवस नसता आला असं मला वाटतं। राजकीय जीवनामध्ये लोकशाहीच्या चौकटीमध्ये बोलणारा मी कार्यकर्ता आहे। मी पातळी सोडून बोलणारा कार्यकर्ता नाही, कारण या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि एक कार्यकर्ता एका बड्या नेत्यासोबत कसा लढतो, कसा बोलतो, याकडे प्रत्येक जण बारीक नजर ठेवून आहे। हे उदाहरण मला संपूर्ण महाराष्ट्राला द्यायचं आहे, त्यामुळे ते कसं द्यायचं, शिस्तीत द्यायचंय। पुढची महत्त्वाची बातमी पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध आंदेकर कुटुंबियांमध्ये सामना रंगणार आहे। शिवसेनेकडून रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रतिभा धंगेकर यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोनाली आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सोनाली आंदेकर ह्या वनराज आंदेकरच्या पत्नी आहेत। बातमी आहे भिवंडीमधून। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या 90 जागांसाठी 23 प्रभागांमधून होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने उमेदवार बिनविरोध निवडीचा विजयी षटकार लगावलाय। प्रभाग क्रमांक 17 ब मधून सुमित पाटील यांनी बिनविरोध निवडीचा श्रीगणेशा केलाय। तर प्रभाग 16 अ मधून परेश उर्फ राजू चौघुले, प्रभाग 18 अ मधून अश्विनी फुटाणकर, प्रभाग 18 ब मधून दीपा मडवी, तर प्रभाग 18 क मधून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देत भाजपच्या तिकिटावर अबू साद उर्फ लल्लन शेख, तर प्रभाग 23 ब मधून भारती हनुमान चौधरी या 6 जणांनी मतदान निकालापूर्वीच बिनविरोध निवडीचा विजयी षटकार लगावलाय। म्हणजे आमचे अध्यक्ष असतील, आमची पूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम आहे, सगळ्यांनी मिळून काम केल्यामुळे हे यश आलंय आणि ही आमची सुरुवात झाली असं आम्हाला वाटते। कारण का येणाऱ्या 15 तारखेला अजून आम्हाला मेहनत करायची आहे आणि 16 तारखेला सगळ्यात जास्त आणि सगळ्यात चांगला रिझल्ट हा भारतीय जनता पार्टीचा असेल, आम्हाला आता विश्वास झाला।